जागतिक वारसा समितीच्या पॅरिसमध्ये सुरू असलेल्या 47व्या बैठकीत भारताचे मराठा साम्राज्यातील लष्करी बांधणीचे गडकिल्ले या प्रस्तावाला मान्यता मिळाली. या अंतर्गत 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे साक्षीदार आणि महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या ऐतिहासिक वास्तूंचा हा मोठा सन्मान ठरला आहे. छत्रपतींच्या स्वराज्य संकल्पनेचे मूर्त स्वरूप म्हणजे गडकिल्ले आहेत. जगाच्या इतिहासात अशा प्रकारची प्रेरणा, स्फूर्ती मिळालेले हे अद्वितीय उदाहरण आहे. किल्ले बांधण्यासाठी नैसर्गिक भूप्रदेशाचा उत्तम वापर, सह्याद्रीच्या आधारे उभे केलेले किल्ल्याचे जाळे, दरवाजांची वैशिष्ट्यपूर्ण रचना, समुद्री बेटांचा किल्ले बांधण्यासाठीचा वापर व गडकोटांवर असलेले माची स्थापत्य जगातील कोणत्याही ठिकाणी आढळत नाही. चला आता आपण समजून घेऊया कोणते ते 12 किल्ले. रायगड. विस्तारित स्वराज्याची दुसरी राजधानी होण्याचा मान. डच, पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच या सत्तांच्या प्रतिनिधींनी भेट दिलेली गडवास्तू. शिवछत्रपतींचा राज्याभिषेक, त्यांचे निधन याचा साक्षीदार. शिवछत्रपतींचे सर्वाधिक वास्तव्य झालेली ही दुसरी गडवास्तू. किनारपट्टीवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने मोक्याची व दुर्गम जागा. साल्हेर. महाराष्ट्रातील सर्वोच्च गडमाथा अशी ख्याती. दरवाजांची मालिका, वास्तू, परशुराम मंदिर यासह साल्हेरचे युद्ध प्रसिद्ध आहे. इसवी सन 1672मध्ये या परिसरात झालेला मराठा आणि मुघल यांच्यातील लढाईत मराठ्यांचा विजय झाला आणि मैदानी संघर्षातही मुघलांचा पराभव करता येतो हा आत्मविश्वास त्यांनी दिला. बालकनाड प्रांतातून स्वराज्याची सीमा साल्हेर सालोट्यापासून सांगितली जाते. जिंजी. शिवकाळात तिसरी राजधानी होण्याचा मान. राजगिरी, कृष्णगिरी आणि चंद्रयान दुर्ग अशा 3 गडांनी मिळून जिंजी बनला असून महाराजांनी दक्षिण दिग्विजयात तो स्वराज्याला जोडला आणि बांधकामही केले. छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यावर महाराष्ट्रातील मुघलांची मोहीम विभाजित होऊन स्वराज्य रक्षकांना सावरण्यासाठी वेळ मिळाला. विजयदुर्ग. इसवी सन 1664मध्ये शिवछत्रपतींनी घेरिया हा गड जिंकून त्याचे नाव विजयदुर्ग असे ठेवले. मूळ बांधकाम वाढवून त्याला तिहेरी तटबंदी केली. महाराजांनी जिंकल्यापासून दीर्घकाळ स्वराज्यात राहिलेला गड. समुद्रावरील गडसाखळीतला महत्त्वाचा दुवा. इसवी सन 1868मध्ये ब्रिटिश शास्त्रज्ञ सर जे नॉर्मन लॉकयर यांनी खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी याची निवड केली होती. सुवर्णदुर्ग. शिवरायांनी इसवी सन 1660 ते 1665 दरम्यान या जलदुर्गाची बांधणी केली व त्याला अधिक मजबूत केले. हा मराठा आरमाराच्या दृष्टीने महत्त्वाचा जलदुर्ग असून दर्यावरील शिवाजी अशी ओळख असलेल्या कान्होजी आंग्रे यांच्या कारकिर्दीचा प्रारंभ इथून झाला. हर्णे बंदराजवळील या जलदुर्गाला कनकदुर्ग, फतेगड आणि गोवा अशा 3 किनारी दुर्गांची फळी लाभली आहे. सिंधुदुर्ग. मालवण जवळच्या कुर्टे बेटावर 1664 ते 67 या काळात गडाचे काम पूर्ण झाले. आरमारासाठी सुरक्षित आणि जंजिऱ्याच्या सिद्धीचा बंदोबस्त, मराठा साम्राज्याची सागरी बाजू सुरक्षित करणे या हेतूने तो बांधला गेला. ब्रिटिश अंमल वगळता देश स्वतंत्र होईपर्यंत स्वराज्यात राहिलेला एकमेक द्वितीय जलदुर्ग. गडावर शिवछत्रपतींचे मंदिर आहे. तटबंदीच्या पायात शिसे ओतण्याचा प्रयोग राजांनी केला. खांदेरी. मुंबईतल्या इंग्रजांची नाकेबंदी करण्यासाठी खांदेरी या बेटावर बांधलेला गड. मायनाक भंडारींच्या नेतृत्वाखाली गडबांधणी व लढाई असे त्याचे काम 1679मध्ये पूर्णत्वास गेले.
खांदेरी म्हणजे शिवरायांनी शेवटचा श्वास घेण्यापूर्वी इंग्रजांचा पराभव केल्याचा साक्षीदार. त्याचा मान म्हणून भारतीय नौदलाने या गडाचे नाव पाणबुडीला दिले. खांदेरीची तटबंदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. पन्हाळा. अफजल खान वधानंतर स्वराज्यात दाखल झाला. महाराजांनी रात्री मशालींच्या उजेडात गड पाहिला. विस्तृत माथा आणि वास्तूंमुळे राजांच्या आवडत्या गडांपैकी एक. विजापूरचा मुलूक स्वराज्याला जोडला गेला. पन्हाळा ते विशाळगड हा संग्राम इतिहासात प्रसिद्ध आहे. छत्रपती तारा राणींच्या काळात काही काळ स्वराज्याची राजधानी होण्याचा मानही या गडाला मिळाला. प्रतापगड. शिवछत्रपतींच्या आदेशानुसार पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांनी बांधलेला शिवकालीन गड. स्वराज्य दैवत आई भवानी मातेची स्थापना केल्याने गडाचे वेगळे महत्त्व. नोव्हेंबर 1659 मध्ये अफजल खानाचा वध आणि त्यानंतर भवानी मातेची स्थापना या घटना घडल्या. 350 वर्षापूर्वी गडावर पहिले देवस्थान त्याच्या व्यवस्थेसह स्थापन झाले. शिवनेरी. शिवछत्रपतींचे जन्मस्थान असण्याबरोबरच शिवनेरीचा इतिहास त्याच्या पोटातील लेणींमुळे हजारेक वर्ष मागे जातो. जुन्नर ही जुनी बाजारपेठ असल्यामुळे घाटवाटा प्रशासन याचे नियंत्रण येथून होत असे. 7 दरवाजे, कडेलोट, गंगा यमुना टाकी, अंबरखाना, बदामी तलाव, असंख्य लेणी आणि शिवाई देवीचे स्थान यामुळे शिवनेरीचा इतिहास सुवर्णाक्षरात नोंदला गेला आहे. राजगड. स्वराज्य स्थापनेचा श्री गणेशा झाल्यावर तोरण्याजवळचा बिरमदेव वा शहामृग या नावाचा डोंगर राजगड होऊन स्वराज्याची राजधानी झाला. शिवछत्रपतींचा सर्वाधिक 25 वर्षांचा सहवास राजगडाला लाभला. स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचा मान, 3 माच्या, बालेकिल्ला, माचांचे लष्करीदृष्ट्या केलेले बांधकाम, जलव्यवस्थापन ही राजगडाची वैशिष्ट्ये आहेत. लोहगड. लोहासारखा भक्कम आणि मजबूत गड अशी ख्याती. गडावरील लक्ष्मी कोठी त्याच्या पुरातन अस्तित्वाचा पुरावा देते. जवळच्या अप्रतिम दरवाजांची मालिका, मंदिरे, तलाव, विंचू काटा या दुर्गम माचीमुळे मावळातला दुर्गम दुर्ग अशी ख्याती. सुरतेहून आणलेली संपत्ती येथील लक्ष्मी कोठीत ठेवल्याचे सांगितले जाते. उंबरखिंडीतील गनिमी काव्याच्या लढाईचा हा साक्षीदार.